या ठिकाणी एअरपोर्टची क्षमता आपण वाढवतो. 300 प्रवासी प्रति तासाच्या ऐवजी 1000 प्रवासी प्रति तास हे आपण त्या ठिकाणी आता हाताळू शकू आणि जवळपास 6 ऐवजी आता 12 विमानांचं पार्किंग या ठिकाणी येईल. 24 चेक इन काउंटर असतील, गेट लाऊंज असेल, फूड कोर्ट असेल आणि दोन्ही टर्मिनलला त्या ठिकाणी जोडण्याचं काम हे आपण करणार आहोत. विशेषतः जवळपास हे जे काही टर्मिनल आहे आताचं हे 60,000 चौरस फुटाचं आहे ते 1,80,000 चौरस फुटाचं म्हणजे 3 पटीने त्या ठिकाणी विस्तारित होणार आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात सगळ्या व्यवस्था या माध्यमातून आपल्याला करता येणार आहेत आणि येणारे भाविकही असतील किंवा पलीकडच्या काळामध्ये येणारे जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांकरता देखील खूप मोठ्या प्रमाणात कनेक्टिव्हिटी या विमानतळामध्ये सुरू होणार आहे. आपल्याला माहिती आहे की या सुविधांमुळे विशेषतः आपला जो नाशिक जिल्हा आहे हा जिल्हा हॉर्टिकल्चरच्या क्षेत्रात आणि भाजीपाल्याच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा एक अत्यंत अग्रणी जिल्हा आहे आणि अशा प्रकारची कार्गो कनेक्टिव्हिटी तयार झाल्यामुळे विशेषतः जे नाशिवंत पदार्थ असतात किंवा फ्रूट्स असतात यांच्याकरता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ देखील खुली होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आता आपल्या देशाच्या प्रधानमंत्री महोदयांच्या नेतृत्वात आपल्याला संपूर्ण युरोप आणि अमेरिकेची बाजारपेठ आता त्या ठिकाणी मिळालेली आहे. युरोपशी आपला करार झालाय, अमेरिकेशी आपला करार झालेला आहे. त्यामुळे आता जी काही बंधनं या बाजारपेठेची होती ती बंधनं उठल्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम अशा प्रकारचं काम हे आपल्याला करता येणार आहे. मागच्याही काळामध्ये मोठ्या प्रमाणात नाशिकने निर्यात केली पण आता या व्यवस्था बदलल्यानंतर या निर्यातीला मोठी चालना मिळेल आणि त्यासोबत औद्योगिक विकासाला देखील चालना मिळेल. मोठ्या प्रमाणात HAL मुळे तर संरक्षण क्षेत्रामध्ये आज ज्या प्रकारे आपलं जे काम या ठिकाणी चाललेलं आहे आणि ज्याला आपण संरक्षण क्षेत्रातलं आता जे काही प्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये HALच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन सुरू झालेलं आहे. नवीन चांगल्या ऑर्डर्स मिळालेल्या आहेत ज्यामुळे रोजगाराची निर्मिती होणार आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात अँसिलरी युनिट्स या ठिकाणी तयार होणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की एक प्रकारे आजचा दिवस हा केवळ एका एअरपोर्टच्या भूमिपूजनाचा दिवस नाही आहे तर इथनं केवळ विमान भरारी घेणार नाही, इथनं नाशिकचा विकास भरारी घेईल हे या ठिकाणी मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे. जवळपास आपण 640 कोटी रुपये हे या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्या माध्यमातून या एअरपोर्टचं मोठ्या प्रमाणात आपण विस्तारीकरण करणार आहोत. मला हे सांगताना आनंद वाटतो की आता गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला कल्पना आहे की सुरुवातीच्या काळात नाशिकचं औद्योगिकरण झपाट्याने झालं पण ते औद्योगिकरण काही कारणाने थांबलं होतं. पण आता मात्र पुन्हा एकदा आपलं नाशिक हे औद्योगिक गुंतवणुकीचा हॉटस्पॉट झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या ठिकाणी येते. आपल्याला माहिती आहे की मागच्या काळामध्ये आपण जवळपास 50,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही नाशिकमध्ये आणली आणि आताही डावोसमध्ये ज्यावेळेस मी गेलो होतो यावेळी डावोसमध्ये आमच्या उत्तर महाराष्ट्राच्या 5ही जिल्ह्यांमध्ये आपण गुंतवणूक आणली. जवळपास 55,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ज्यातनं 75,000 लोकांना रोजगार मिळेल आणि स्पेसिफिक नाशिक करता 13,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही आपल्या या डावोसच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेली आहे. आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात इंटरेस्ट हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, आपल्याला कल्पना नसेल पण नुकताच एक नवीन रेकॉर्ड नाशिकने केला आणि विशेषतः नाशिकची जी महिंद्राची या ठिकाणी फॅक्टरी आहे यांनी देशामधला एक सर्वात मोठा एक्सपोर्टचा ऑर्डर मिळवला. त्यांची जी बोलेरो गाडी आहे 35,000 गाड्या या एक्सपोर्ट करण्याकरता आता त्यांना ऑर्डर त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. त्यामुळे ऑटोमोबाईलच्या क्षेत्रामध्ये आता देशातलं प्रमुख शहर म्हणून आपल्याला नाशिककडे पाहता येणार आहे. अशा पद्धतीची सगळी इकोसिस्टीम ही नाशिकमध्ये येत्या काळामध्ये उभी राहते आहे आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती देखील होते आहे. आताच गिरीश भाऊंनी सांगितलं जवळपास 30,000 कोटी रुपयाची कामं आपण करतो आणि यातली
सर्वात जास्त जबाबदारी ही आमच्या शिवेंद्रसिंह राजे यांच्यावर आहे. पीडब्ल्यूडी विभाग असेल किंवा त्या ठिकाणी आमचा MSSIDC असेल, यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यासोबत आपल्या नाशिक महानगरपालिकेवर एक मोठी जबाबदारी आहे. या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेनेही क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याचं काम अतिशय वेगानं सुरू केलंय. आपलं तर युरोप आणि अमेरिकेशी करार झालाय अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे. युरोप आणि अमेरिकेशी करार झाल्याची महत्त्वाची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.